गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. एम क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण 12वी कला व वाणिज्य विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे अर्थशास्त्र, तर या अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण 2 उपयोगिता विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण उपयोगिता म्हणजे काय, उपयोगितेची वैशिष्ट्ये, उपयोगितेचे प्रकार, त्याचबरोबर उपयोगितेच्या संकल्पना, मग त्यामध्ये एकूण उपयोगिता, सीमांत उपयोगिता, त्याचबरोबर एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यामध्ये असणारा जो काही परस्पर संबंध आहे तर तो परस्पर संबंध आपण या अगोदर पाहिलेला आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पाहणार आहोत. आता आपण प्रकरण जे काही दुसरे आहे तर या दुसऱ्या प्रकरणाचा जर विचार केला तर या प्रकरणातील हा जो काही पॉईंट आहे तर तो काय आहे, अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. कोणता? घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. मग यामध्ये आपल्याला घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत नक्की काय आहे, म्हणजेच घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचं विधान काय आहे, त्याचबरोबर या सिद्धांताची गृहीतके काय आहेत, त्याचबरोबर उदाहरणाद्वारे किंवा आकृतीद्वारे आपल्याला काय करायचं आहे, हा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पाहायचा आहे. त्याचबरोबर हा जो काही घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे तर या सिद्धांताचे अपवाद काय आहेत, त्याचबरोबर या सिद्धांतावरती कोणत्या टीका करण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर हा जो काही घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे तर या सिद्धांताचे महत्त्व काय आहे ते आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. आता घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा जर विचार केला तर घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये आपण काय सांगू शकतो, तर हा जो काही घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे तर तो सिद्धांत सर्वप्रथम कोणी मांडला, तर प्राध्यापक गॉसेन यांनी काय केला, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत सर्वप्रथम मांडला. हा पॉईंट महत्त्वाचा आहे बघा, की घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत सर्वप्रथम कोणी मांडला, तर प्राध्यापक गॉसेन यांनी घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत सर्वप्रथम मांडला. परंतु आपण पाहू शकतो जे काही प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल आहेत यांनी 1890 साली प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात विस्तृत स्वरूपात काय केला, हा जो काही घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे तर तो सिद्धांत स्पष्ट केला. म्हणजे या सिद्धांताचा जर विचार केला तर हा सिद्धांत सर्वप्रथम कोणी मांडला, तर प्राध्यापक गॉसेन यांनी मांडला. आणि जर या सिद्धांताचा जर विचार केला तर हा सिद्धांत विस्तृत स्वरूपात स्पष्ट कोणी केला, तर विस्तृत स्वरूपामध्ये स्पष्ट केला प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी. आणि कधी केला, तर 1890 साली प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात काय केला, विस्तृत स्वरूपामध्ये स्पष्ट केला. तर या दोन्ही गोष्टी काय आहेत, अत्यंत महत्त्वाच्या आहेत, की हा सिद्धांत सर्वप्रथम कोणी मांडला आणि हा सिद्धांत विस्तृत स्वरूपामध्ये स्पष्ट कोणी केला, तर सर्वप्रथम प्राध्यापक गॉसेन यांनी मांडला आणि विस्तृत स्वरूपामध्ये स्पष्ट कोणी केला, तर प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी केला. आणि कशातून विस्तृत स्वरूपात स्पष्ट केला, तर 1890 साली प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथातून काय केलेलं आहे, कोणत्या ग्रंथातून विस्तृत स्वरूपात स्पष्ट केला, तर अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथातून 1890 साली काय केला, विस्तृत स्पष्ट केला. आता घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा जर विचार केला किंवा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत काय सांगतो किंवा घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचं विधान काय आहे, तर घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचं विधान आपण काय करू शकतो, तर प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना, म्हणजेच इतर परिस्थितीमध्ये कोणताही बदल न होता इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान कमी होत जाते. तर हा काय आहे, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे. काय, तर इतर परिस्थिती कायम असताना व्यक्तीजवळ असणाऱ्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान कमी होत जाते. किंवा दुसऱ्या शब्दात जर आपल्याला सांगायचं झालं तर आपण काय सांगू शकतो, तर इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी ज्यादाची उपयोगिता क्रमशः घटत जाते.
किंवा सोप्या शब्दात जर आपल्याला सांगायचं झालं तर आपण काय म्हणू शकतो, तर एखादी वस्तू अधिक प्रमाणात असेल तर ती वस्तू अधिकाधिक प्रमाणात घेण्याची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा काय होत असते, कमी होत जाते. तर हा काय आहे, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे. म्हणजे या अगोदर पण आपण पाहिलेलं आहे की एखादा उपभोक्ता असेल तर तो उपभोक्ता आपली जी काही गरज असेल तर ती गरज भागवण्यासाठी काय करत असतो, वस्तूच्या विविध नगांचा उपभोग घेत असतो. मग ह्या वस्तूंच्या विविध नगांचा उपभोग घेत असताना जसजशी वस्तूची नगसंख्या काय होत असते, वाढत जाते, तसतशी त्या वस्तूपासून मिळणारी जी काही सीमांत उपयोगिता आहे तर ती सीमांत उपयोगिता कमी होत जाते किंवा घटत जाते. मग आपण फॉर एक्झाम्पल पाहिलं होतं की एखादा उपभोक्ता जर आंब्याचं सेवन करत असेल तर त्याला आंब्याच्या पहिल्या नगाचं सेवन करताना मिळणारी जी काही सीमांत उपयोगिता असेल तर ती उपयोगिता कशी असेल, जास्त असेल. परंतु जसं तो आंब्याचं नग काय करेल, वाढवत जाईल. म्हणजे दुसऱ्या आंब्याचं सेवन करेल, नंतर तिसऱ्या आंब्याचं सेवन करेल, नंतर चौथ्या आंब्याचं सेवन करेल. म्हणजे जसं आंब्याचं सेवन तो अधिक करत जाईल तसतशी त्यापासून मिळणारी जी काही उपयोगिता आहे तर ती उपयोगिता काय होत असते, कमी होत जाते. आणि एक वेळ अशी येते की त्यावेळेस त्या उपभोक्त्याची जी काही गरज असेल तर ती गरज काय होते, पूर्ण होते. किंवा उपभोक्त्याचं जे काही समाधान आहे तर ते काय होते, पूर्णपणे समाधान होते. तर त्यावेळेस जी काही उपयोगिता आहे तर ती उपयोगिता काय होते, शून्य होते. आणि त्यानंतर देखील तो उपभोक्ता जर नगाचं सेवन करत असेल तर अशा वेळी त्या उपभोक्त्याला होणारं जे काही समाधान असेल तर त्या समाधानाचं रूपांतर कशामध्ये होतं, असमाधानामध्ये होतं. म्हणजेच त्या उपभोक्त्याला त्या अतिरिक्त नगाचं सेवन केल्यामुळे त्याचे जे काही दुष्परिणाम असतील तर ते दुष्परिणाम काय करावे लागतात, भोगावे लागतात. आणि त्यामुळे जी काही उपयोगिता आहे तर ती उपयोगिता नंतर काय होते, वजा होते. तर हा काय सांगता येईल आपल्याला, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत सांगता येईल. काय तर इतर परिस्थिती कायम असताना व्यक्तीजवळ असणाऱ्या किंवा उपभोक्त्याजवळ असणाऱ्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे जे काही समाधान असेल तर ते समाधान काय होत असते, कमी होत जाते. किंवा काय म्हणू शकतो आपण की एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी जादाची उपयोगिता क्रमशः काय होते, घटत जाते. तर हा काय आहे, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे. आता या सिद्धांताचा जर विचार केला तर या सिद्धांताची काही गृहीतके आहेत. म्हणजे ती परिस्थिती जर गृहीत धरली तरच आपल्याला काय येते, या सिद्धांताची प्रचिती येते किंवा हा सिद्धांत आपल्याला दिसून येतो. आता गृहीतकांचा जर विचार केला तर घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये जे काही पहिलं गृहीतक दिलेलं आहे ते म्हणजे विवेकशीलता. पहिलं गृहीतक काय आहे, तर विवेकशीलता. मग जो काही उपभोक्ता आहे तर तो उपभोक्ता विवेकशील आहे आणि त्याची वर्तणूक सर्वसामान्य आहे असे काय केले जाते, या सिद्धांतामध्ये गृहीत धरले जाते. त्यामुळे महत्तम समाधान मिळवण्याचा काय करत असतो, तो प्रयत्न करत असतो. म्हणजे एखादी वेडी व्यक्ती असेल किंवा भ्रमिष्ट व्यक्ती असेल तर याच्या बाबतीत हा जो काही घटता सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे तर या सिद्धांताची प्रचिती येत नाही. तर जे काही घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे तर या सिद्धांताची प्रचिती येण्यासाठी काय केलं जातं, यामध्ये जी काही उपभोक्ता आहे तर तो उपभोक्ता कसा आहे, विवेकशील आहे आणि त्याची वर्तणूक सर्वसामान्य आहे असे काय केलं जातं, गृहीत धरलं जातं. आणि हा जो काही विवेकशील उपभोक्ता आहे तर तो विवेकशील उपभोक्ता काय करत आहे, महत्तम समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे असं काय केलं जातं, या सिद्धांतामध्ये गृहीत धरलं जातं. त्यानंतर बघा, दुसरं गृहीतक आहे संख्यात्मक मापन. आता या सिद्धांताचा जर विचार केला तर सिद्धांतात उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते असे काय केले जाते, गृहीत धरले जाते. त्यामुळे काय होतं, तर वस्तूच्या प्रत्येक नगापासून मिळणारी उपयोगिता जाणून घेता येते व त्याची तुलना करता येते. म्हणजे पहिल्या नगाचं सेवन केल्यानंतर किती उपयोगिता मिळाली, दुसऱ्या नगाचं सेवन केल्यानंतर किती उपयोगिता मिळाली, तर हे आपल्याला कधी समजू शकतं, तर जे काही उपयोगिता असेल तर त्या उपयोगितेचं संख्यात्मक मापन करता येत असेल तरच आपल्याला काय होतं, या सिद्धांताची प्रचिती येते. म्हणून या सिद्धांतामध्ये उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते असे काय केले जाते, गृहीत धरले जाते.
त्यानंतर बघा पुढचं जे गृहीतक आहे ते आहे एकजिन्सीपणा. मग जो काही उपभोक्ता आहे तर तो उपभोक्ता उपभोग घेत असलेल्या ज्या काही वस्तू असतील तर त्या सर्व वस्तूंचे नग आकाराने, स्वरूपाने, रंगाने, चवीने इत्यादीने समान आहेत असे काय केलं जातं, गृहीत धरलं जातं. म्हणजे थोडक्यात काय की एखादा वस्तूचा नग आहे आणि त्या नगामध्ये जर चवीनुसार बदल असेल, म्हणजे पहिल्या नगाची चव आणि दुसऱ्या नगाची चव यामध्ये फरक असेल, म्हणजे पहिल्या नगाचं जर सेवन केलं तर त्या नगापेक्षा दुसऱ्या नगाची जी काही चव असेल तर ती चव जर अधिक चांगली असेल तर त्या उपभोक्त्याला दुसऱ्या नगापासून प्राप्त होणारी जी काही उपयोगिता आहे तर ती उपयोगिता काय होणार आहे, कमी होण्याऐवजी अधिक जाणवणार आहे किंवा अधिक उपयोगिता मिळणार आहे. म्हणून थोडक्यात काय की या सिद्धांताची प्रचिती येण्यासाठी काय होणं गरजेचं आहे की उपभोक्ता ज्या वस्तूचा उपभोग घेत आहे तर त्या वस्तू काय असल्या पाहिजेत, आकाराने, स्वरूपाने, रंगाने, चवीने काय असल्या पाहिजेत, समान असल्या पाहिजेत किंवा समान आहेत असं काय केलं जातं, या सिद्धांतामध्ये गृहीत धरलं जातं. त्यानंतर बघा पुढचं जे काही गृहीतक आहे तर ते पुढचं गृहीतक आहे ते म्हणजे उपभोग सातत्य. मग हा जो काही उपभोक्ता आहे तर तो उपभोक्ता उपभोग घेत असलेल्या जे काही वस्तू असेल तर त्या वस्तूमध्ये कोणताही खंड न पडता सलगपणे एका पाठोपाठ काय केलं पाहिजे, त्या वस्तूंचा उपभोग घेतला पाहिजे. म्हणजे आत्ता एका आंब्याचं सेवन केलं आहे, नंतर 2 तासांनी एका आंब्याचं सेवन केलं, नंतर 1 तासांनी एका आंब्याचं सेवन केलं. म्हणजे वस्तूचा उपभोग घेत असताना जे काही नगांचा उपभोग आहे तर तो उपभोग घेत असताना जर खंड पडला तर या सिद्धांताची प्रचिती येऊ शकत नाही. म्हणजे जी काही उपयोगिता आहे तर ती उपयोगिता आपण काय पाहिलं, क्रमाक्रमाने घटत जाते. परंतु उपभोग घेत असताना जर त्यामध्ये जर सातत्य ठेवलं नाही, म्हणजे उपभोग घेत असताना त्यामध्ये जर मोठा खंड असेल किंवा मोठ्या कालावधीचं अंतर असेल तर त्यावेळेस हा सिद्धांत काय होत नाही, प्रचितीस येत नाही. त्यामुळे या सिद्धांतामध्ये काय गृहीत धरले आहे की उपभोक्ता उपभोग घेत असलेले जे काही नग आहेत तर ते नग कसे उपभोगत आहेत, तर कोणताही खंड न पडता सलगपणे एका पाठोपाठ त्या नगांचा काय करत आहे, उपभोग घेत आहे असं काय केलं जातं, गृहीत धरलं जातं. त्यानंतर पुढचं जे काही गृहीतक आहे ते म्हणजे योग्य आकारमान. मग उपभोग्य वस्तूंच्या सर्व नगांचे आकारमान कसे असले पाहिजे, योग्य किंवा साधारण असले पाहिजे. ते अत्यंत मोठे किंवा लहान नसावे. म्हणजे फॉर एक्झाम्पल उपभोक्त्याने पहिल्या आंब्याच्या नगाचं सेवन केलं, दुसऱ्या आंब्याच्या नगाचं सेवन केलं आणि तिसऱ्या आंब्याच्या नगाचं जर सेवन केलं आणि तिसऱ्या आंब्याचा जो काय आकार असेल तर त्या आकाराचा जर विचार केला तर तो आंबा अत्यंत लहान असेल, तर त्या ठिकाणी तिसऱ्या आंब्याचं सेवन केल्यानंतर उपभोक्त्याला त्यापासून मिळणारी जी काही उपयोगिता आहे तर ती काय होणार नाही, कमी होणार नाही. म्हणून काय म्हटलेलं आहे की काय गृहीत धरलेलं आहे या सिद्धांतामध्ये, तर उपभोक्ता ज्या नगांचं काय करत आहे, उपभोग घेत आहे, तर त्या नगांचा जो काय आकार असेल तर तो आकार कसा असला पाहिजे, योग्य किंवा साधारण असला पाहिजे. तो मोठाही नसावा किंवा तो अत्यंत लहानही नसावा. त्यानंतर पुढचं गृहीतक आहे ते म्हणजे स्थिरता. मग उपभोक्ता ज्यावेळेस काय करत असेल, विविध नगांचं काय करत असेल, उपभोग घेत असेल, तर त्यावेळेस उपभोक्त्याचे जे काही उत्पन्न असेल, चव पसंती असेल, सवय असेल, आवडीनिवडी असेल, यांसारखे घटक काय आहेत, स्थिर आहेत किंवा स्थिर असावेत. त्याचबरोबर पैशाची जी काही सीमांत उपयोगिता आहे तर ती सुद्धा काय असावी, स्थिर असावी. तरच काय केलं होऊ शकतं, या सिद्धांताची प्रचिती येऊ शकते किंवा या गोष्टी काय केल्या जातात, या सिद्धांतामध्ये गृहीत धरल्या जातात. म्हणजे उपभोक्त्याची जी काही आवड असेल तर या आवडीमध्ये किंवा सवयीमध्ये बदल झाला तर उपयोगिता काय होणार नाही, कमी होत जाणार नाही. म्हणून या सिद्धांतामध्ये काय गृहीत धरलेलं आहे, तर उपभोक्त्याचे जे काही उत्पन्न आहे, पसंती आहे, सवय आहे किंवा आवडीनिवडी आहे, तर यांसारखे घटक काय आहेत, स्थिर आहेत असं काय केलेलं आहे, गृहीत धरलेलं आहे. त्यानंतर बघा पुढचं जे काही गृहीतक आहे तर ते गृहीतक आहे विभाज्यता. मग सिद्धांतामध्ये असे सिद्धांत हा जो काही घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे तर तो सिद्धांत असे गृहीत धरतो की उपभोक्ता आणलेल्या वस्तू, उपभोगात आणलेल्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या वस्तू काय आहेत, विभाज्य आहेत. त्यामुळे त्या वस्तूचे काय करता येते, लहान लहान भागात विभाजन करता
येते. म्हणजे हे गृहीतक काय केलं जातं, या सिद्धांतामध्ये गृहीत धरलं जातं की उपभोक्ता उपभोग घेत असलेल्या जे काही वस्तू आहेत तर त्या वस्तू काय आहेत, विभाज्य आहेत. त्यामुळे त्या वस्तूंचं विविध लहान लहान विभागामध्ये विभाजन करणे काय होत असतं, शक्य होत असतं. त्यानंतर बघा पुढचं गृहीतक दिलेलं आहे ते म्हणजे एकच गरज. म्हणजे उपभोक्त्याने काय केलं पाहिजे, उपभोग घेत असलेले जे काही नग आहेत किंवा वस्तू आहेत तर त्यांचा वापर कशासाठी केला पाहिजे, तर एकच गरज पूर्ण करण्यासाठी किंवा भागवण्यासाठी काय केला पाहिजे, त्या वस्तूचा वापर केला पाहिजे. किंवा उपभोक्ता एकच गरज पूर्ण भागवण्यासाठी वस्तूचा वापर करत आहे असं काय केलं जातं, या सिद्धांतामध्ये गृहीत धरलं जातं. म्हणजे वस्तू एकच आहे परंतु वेगवेगळ्या गरजा भागवण्यासाठी त्या वस्तूचा जर उपभोग घेतला जात असेल तर या सिद्धांताची काय होऊ शकत नाही, प्रचिती येऊ शकत नाही. म्हणून काय या सिद्धांतामध्ये गृहीत धरलेलं आहे, तर एकच गरज पूर्णपणे भागवण्यासाठी वस्तूचा वापर होतो असे या सिद्धांतामध्ये काय केलेलं आहे, गृहीत धरलेला आहे किंवा असे हा सिद्धांत गृहीत धरतो. तर हे सर्व काय आहेत, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताची गृहीतके आहेत. त्यामध्ये पहिलं गृहीतक आपण पाहिलं बघा, विवेकशीलता म्हणजे उपभोक्ता कसा असला पाहिजे, विवेकशील असला पाहिजे. त्यानंतर दुसरं गृहीतक पाहिलं की संख्यात्मक मापन, म्हणजे उपयोगितेचं संख्यात्मक मापन करता येतं असं काय केलं जातं, यामध्ये गृहीत धरलं जातं. त्यानंतर पुढचं गृहीतक पाहिलं एकजिनसीपणा. मग उपभोग घेत असलेल्या वस्तू रंग, आकार, स्वरूप, चव या बाबतीत काय आहेत, समान आहेत असं काय केलं जातं, हा सिद्धांत गृहीत धरतो. त्यानंतर उपभोग सातत्य. मग उपभोक्ता उपभोग घेत असलेले जे काही वस्तू आहेत किंवा नग आहेत तर ते काय केले जातात, कोणताही खंड न पडता सलगपणे एका पाठोपाठ एक त्यांचा काय केला जातो, उपभोग घेतला जातो असं काय केलं जातं, या सिद्धांतामध्ये गृहीत धरलं जातं. त्यानंतर पुढचं जे काही गृहीतक आहे ते आहे योग्य आकार. मग उपभोक्ता उपभोग घेत असलेल्या जे काही वस्तूंचे नग आहेत तर ते वस्तूंचे नग आकाराने कसे असले पाहिजेत, योग्य किंवा साधारण असले पाहिजेत. ते अत्यंत मोठेही नसावेत किंवा लहानही नसावेत असं काय केलं जातं, या सिद्धांतामध्ये गृहीत धरलं जातं. त्यानंतर पुढचं जे काही गृहीतक आहे ते म्हणजे स्थिरता. त्यामध्ये उपभोक्त्याचे म्हणजे या सिद्धांतामध्ये काय गृहीत धरलेलं आहे की उपभोक्ता ज्यावेळेस नगांचं काय करत असतो, उपभोग घेत असतो त्यावेळेस उपभोक्त्याचे उत्पन्न, पसंती, सवय, आवडीनिवडी यांसारखे घटक काय आहेत, स्थिर असावेत किंवा स्थिर आहेत असं काय केलं जातं, गृहीत धरलं जातं. त्यानंतर पुढचं गृहीतक आहे विभाज्यता. म्हणजे सिद्धांत असे गृहीत धरतो की उपभोग घेत असलेल्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या वस्तू काय आहेत, विभाज्य आहेत, त्यांचं लहान लहान भागात विभाजन करता येतं. त्यानंतर पुढचं गृहीतक काय आहे, एकच गरज. मग उपभोग घेत असलेले जे काही नग आहेत तर त्या नगांचा वापर कशासाठी केला जात आहे, तर उपभोक्त्याची जी काही गरज आहे तर ती एकाच प्रकारची गरज भागवण्यासाठी त्या नगांचा काय केला जात आहे, उपभोग घेतला जात आहे असं काय केलं जात आहे, या सिद्धांतामध्ये गृहीत धरलं जात आहे. तर हे सर्व काय आहेत, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताची गृहीतके आहेत. आता हा जो काही घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे तर तो सिद्धांत आपण काय करू शकतो, एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करू शकतो. आता घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचं विधान आपण काय पाहिलं, तर इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या साठ्यामध्ये जसजशी वाढ होत जाते तसतशी त्यापासून मिळणारी जी काही उपयोगिता आहे तर ती उपयोगिता काय होत असते, कमी होत जाते. तर हे काय आहे, सिद्धांताचे विधान आहे. मग या उदाहरणाद्वारे आपण काय करू शकतो, हा जो काही घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे तर तो सिद्धांत स्पष्ट करू शकतो. मग उदाहरण बघा, उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे, एक तक्ता दिलेला आहे आणि या तक्त्यामध्ये बघा काय केलेलं आहे, वस्तूंची नगसंख्या दिलेली आहे आणि त्यापासून प्राप्त होणारी जी काही सीमांत उपयोगिता आहे तर ती सीमांत उपयोगिता दिलेली आहे. आता या ठिकाणी आपण गृहीत धरू की एखादा उपभोक्ता आहे आणि तो उपभोक्ता काय करत आहे, आंब्याचं सेवन करत आहे. मग त्या उपभोक्त्याने पहिल्या आंब्याचं सेवन केल्यानंतर त्याला सीमांत उपयोगिता प्राप्त होत आहे 10. दुसऱ्या आंब्याचं सेवन केल्यानंतर त्याला सीमांत उपयोगिता प्राप्त होत आहे 8. तिसऱ्या आंब्याच्या नगाचं सेवन केल्यानंतर त्याला उपयोगिता प्राप्त होत आहे 6. चौथ्या आंब्याच्या नगाचं सेवन केल्यानंतर त्याला उपयोगिता प्राप्त होत आहे 4. त्यानंतर 5व्या आंब्याच्या नगाचं सेवन केल्यानंतर सीमांत उपयोगिता प्राप्त होत आहे 2. 6व्या आंब्याच्या नगाचं सेवन केल्यानंतर सीमांत उपयोगिता प्राप्त होत आहे 0. आणि 7व्या आंब्याच्या नगाचं जर
सेवन केलं तर या ठिकाणी सीमांत उपयोगिता प्राप्त होत आहे -2. म्हणजे बघा, यावरून आपल्याला काय होत आहे, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत लक्षात येत आहे. म्हणजे आंब्यांची नगसंख्या जसजशी काय झालेली आहे, वाढत गेलेली आहे, तसतशी सीमांत उपयोगिता काय झालेली आहे, कमी होत गेलेली आहे. या ठिकाणी बघा, आंब्यांची नगसंख्या वाढत गेलेली आहे, तसतशी सीमांत उपयोगिता काय झालेली आहे, सुरुवातीला कमी झालेली आहे, नंतर 0 झालेले आहे आणि नंतर वजा झालेले आहे. आता सीमांत उपयोगिता सुरुवातीला काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे, नंतर 0 झालेलं आहे. आता ज्या ठिकाणी सीमांत उपयोगिता काय झालेलं आहे, 0 झालेले आहे, तर त्या ठिकाणी काय झालेलं आहे, उपभोक्त्याची जी काही गरज आहे तर ती गरज काय झालेली आहे, पूर्ण झालेली आहे आणि उपभोक्त्याचं काय झालेलं आहे, समाधान झालेलं आहे. आणि उपभोक्त्याची गरज पूर्ण झालेली आहे आणि समाधान झालेलं आहे, तर अशा ठिकाणी काय होत आहे, उपयोगिता काय होते, 0 होते. आणि उपभोक्त्याची गरज पूर्ण झालेली आहे, उपभोक्त्याचं पूर्णपणे समाधान झालेलं आहे, तरी देखील उपभोक्ता जर आंब्याचं किंवा नगाचं सेवन करत असेल तर अशा वेळेस त्या उपभोक्त्याला प्राप्त होणारे जे काही समाधान असेल तर त्या समाधानाचं रूपांतर कशामध्ये होतं, असमाधानामध्ये होतं. आणि त्यामुळे जी काही सीमांत उपयोगिता आहे तर ती सीमांत उपयोगिता काय होते, वजा होते. या ठिकाणी बघा, सीमांत उपयोगिता झालेली आहे -2. म्हणजे उपभोक्ता आंब्याचं सेवन करत आहे आणि आंब्याचं सेवन करत असताना उपभोक्त्याची गरज पूर्ण झाली, त्याचं समाधान झालं, तर त्या ठिकाणी उपयोगिता काय होणार आहे, 0 होणार आहे. आणि उपभोक्त्याची जी काही गरज आहे तर ती गरज पूर्ण झाली तरी देखील तो उपभोक्ता जर आंबे खातच राहिला तर त्या ठिकाणी काय होणार आहे, त्या उपभोक्त्याचं पोट दुखू लागणार आहे. म्हणजे त्याला काय होणार आहे, त्या अतिरिक्त नगाचं सेवन केल्यामुळे होणारे जे काही दुष्परिणाम असतील तर ते दुष्परिणाम काय करावे लागणार आहेत, भोगावे लागणार आहेत. म्हणजे समाधानाचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, असमाधानामध्ये होणार आहे. म्हणून या ठिकाणी सीमांत उपयोगिता काय झालेली आहे, वजा झालेली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर घटत्या सीमांत उपयोगिताची या उदाहरणामुळे आपल्याला प्रचिती येते की जसजशी नगसंख्या वाढत जाते तसतशी सीमांत उपयोगिता काय होते, कमी होते, नंतर 0 होते आणि नंतर काय होते, वजा होते. तर अशा प्रकारे उदाहरणाद्वारे आपण काय करू शकतो, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करू शकतो. आता हा जो काही सिद्धांत आहे तो सिद्धांत आपण काय करू शकतो, आकृतीद्वारे देखील काय करू शकतो, स्पष्ट करू शकतो. मग या ठिकाणी बघा काय केलेलं आहे, आकृती दिलेली आहे आणि आकृतीद्वारे सीमांत उपयोगिता वक्र काढून त्याद्वारे आपण काय करू शकतो, हा जो काही घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे तर तो सिद्धांत स्पष्ट करू शकतो. मग आकृतीचा जर विचार केला तर आकृतीमध्ये बघा, जो काही श अक्ष आहे तर या श अक्षावरती काय केलेलं आहे, वस्तूंची नगसंख्या दिलेली आहे. आणि य अक्षाचा जर विचार केला तर य अक्षावरती काय दिलेले आहे, सीमांत उपयोगिता दिलेली आहे. मग वरच्या उदाहरणामध्ये बघा, आपण पाहिलं की वस्तूंची नगसंख्या दिलेली आहे आणि त्या नगसंख्येपासून प्राप्त होणारी जी काही सीमांत उपयोगिता आहे तर ती सीमांत उपयोगिता दिलेली आहे. मग वस्तूच्या पहिल्या नगाचा उपभोग घेतल्यानंतर किती सीमांत उपयोगिता मिळत आहे, 10. दुसऱ्या नगाचा उपभोग घेतल्यानंतर किती सीमांत उपयोगिता प्राप्त होत आहे, 8. तिसऱ्या नगाचा उपभोग घेतल्यानंतर किती सीमांत उपयोगिता प्राप्त होत आहे, 6. चौथ्या नगाचा उपभोग घेतल्यानंतर किती सीमांत उपयोगिता प्राप्त होत आहे, 4. पाचव्या नगाचा उपभोग घेतल्यानंतर किती सीमांत उपयोगिता प्राप्त होत आहे, 2. सहाव्या नगाचा उपभोग घेतल्यानंतर किती सीमांत उपयोगिता प्राप्त होत आहे, 0. आणि सातव्या नगाचा उपभोग घेतल्यानंतर सीमांत उपयोगिता किती प्राप्त होत आहे, -2. आता हे जे काही सर्व बिंदू आहेत तर ते सर्व बिंदू आपण काय केले, काढून घेतले. आणि हे सर्व बिंदू काढून घेतल्यानंतर ना आपल्याला सर्व बिंदू काढून घेतले आणि ते सर्व बिंदू आपण काय केले, जोडले, तर आपल्याला कोणता वक्र प्राप्त होतो, तर सीमांत उपयोगिता वक्र प्राप्त होतो. मग या सीमांत उपयोगिता वक्राचा जर आपण विचार केला तर तो सीमांत उपयोगिता वक्र कसा आहे, तर डावीकडून उजवीकडे खाली जाणारा आहे. त्यानंतर तो श अक्षाला काय करणार आहे, स्पर्श करणार आहे आणि नंतर तो काय होत आहे, श अक्षाच्या पण खाली जात आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय होत आहे, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताची काय येत आहे, प्रचिती येत आहे. म्हणजेच काय, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत काय सांगतो, तर वस्तूंची नगसंख्या जसजशी आपण काय होतो, वाढवत नेतो तसं काय होत असतं, जी काही सीमांत उपयोगिता आहे तर ती सीमांत उपयोगिता कमी होत जाते. त्यानंतर सीमांत उपयोगिता काय होते, 0 होते आणि त्यानंतर सीमांत उपयोगिता काय होते,
वजा होते। मग या ठिकाणी बघा सीमांत उपयोगिता वक्र आहे, तर तो सीमांत उपयोगिता वक्र काय झालेला आहे, डावीकडून उजवीकडे खाली घसरलेला आहे. म्हणजे सीमांत उपयोगिता सुरुवातीला काय झालेला आहे, कमी झालेले आहे. त्यानंतर सीमांत उपयोगिता काय झालेले आहे, शून्य झालेले आहे. म्हणजे ज्या ठिकाणी काय होतो, सीमांत उपयोगिता वक्र श अक्षाला छेदतो त्या ठिकाणी काय असते, सीमांत उपयोगिता शून्य असते. म्हणजे त्या ठिकाणी काय झालेलं असतं, जो काही उपभोक्ता आहे तर त्या उपभोक्त्याची काय झालेली असते, गरज पूर्ण झालेली असते किंवा त्या उपभोक्त्याचं समाधान झालेलं असतं. म्हणून या ठिकाणचा जो काही बिंदू आहे तर त्या बिंदूला काय म्हटलं जातं, बघा हा बिंदू आहे. तरी ज्या ठिकाणी काय होत असतो, सीमांत उपयोगिता वक्र श अक्षाला छेदत असतो तर त्या बिंदूला काय म्हटलं जातं, तर कमाल समाधानाची, म्हणजे हा जो काही बिंदू आहे तर तो बिंदू काय दर्शवत असतो, कमाल समाधानाची पातळी दर्शवित असतो. म्हणून या बिंदूला काय म्हटलं जातं, सर्वाधिक समाधानाचा सर्वोत्तम बिंदू किंवा तृप्ती बिंदू असं काय केलं जातं, या बिंदूला म्हटलं जातं. म्हणजे या बिंदूच्या ठिकाणी जो काही उपभोक्ता असेल तर त्या उपभोक्त्याचं काय होत असतं, पूर्णपणे समाधान होत असतं किंवा उपभोक्त्याची जी काही गरज असेल तर ती गरज काय होत असते, पूर्ण होत असते. आणि आपण पाहिलं की उपभोक्त्याची जी काही गरज आहे तर ती गरज पूर्ण झाली आहे, तरी देखील तो उपभोक्ता जर काय करत असेल, वस्तूच्या नगाचं सेवन करत असेल किंवा आंब्याचं सेवन करत असेल तर त्याला प्राप्त होणारं जे काही समाधान आहे तर त्या समाधानाचं रूपांतर कशामध्ये होतं, असमाधानामध्ये होतं. म्हणून हा जो काही वक्र असेल तर तो वक्र काय झालेला आहे, श अक्षाच्या खाली जाऊ लागतो. म्हणजे सीमांत उपयोगिता या ठिकाणी काय होऊ लागते, वजा होऊ लागते. म्हणजे या आकृतीच्या द्वारे पण आपल्याला काय करता येतो, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करता येतो की इतर परिस्थिती कायम असताना उपभोक्ता उपभोग घेत असलेल्या वस्तूंच्या नगसंख्यामध्ये जसजशी वाढ होत जाते तसतशी त्या उपभोक्त्याला त्या नगसंख्येपासून प्राप्त होणारी जी काही उपयोगिता आहे तर ती उपयोगिता सुरुवातीला कमी होत जाते, नंतर शून्य होते आणि नंतर काय होत असते, वजा होत जाते. तर हे आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत काय केला, आकृतीद्वारे स्पष्ट करून पाहिला. आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो काही घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे तर या सिद्धांताचे अपवाद कोणकोणते आहेत ते पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा. थँक्यू.